चला आता ब्रोकोलीचा आपण कटलेट बनवूया। त्याच्यासाठी मी ब्रोकोली घेतलेली आहे, आता उकरवून घेणार आहे। आता ब्रोकोली आपण अशी बारीक करून घेतलेली आहे चिरून, आणि हा वाटाणा घेतलेला आहे, उकरवून घेतलेला वाटाणा, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे चण्याचा पीठ घेतलेला आहे। चला तर आपण आता ब्रोकोली टाकूया। तुम्ही गाजर टाकलात तरी चालेल, कांदा टाकलात तरी चालेल, तुम्हाला जेवढा आवडेल आवडीनुसार करायचं आहे। इथे मी वाटाणा टाकलेला आहे, ब्रोकोली टाकलेली आहे, वाटाणा टाकलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे। आणि बाइंडिंगसाठी आपण बेसनचा पीठ घेणार आहोत। मी 2 चमचे बेसनचा पीठ घेतलेला आहे, थोडासा लाल तिखट टाकलेला आहे, हळदी पावडर टाकलेली आहे, गरम मसाला टाकलेला आहे, थोडासा चवीनुसार हिंग टाकायचा आहे, थोडासा मी जिरा टाकलेला आहे, ओवा टाकलात तरी पण चालेल, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चला आता थोडं थोडं पाणी टाकून घट्ट आता आपण हा एकजीव केलेला आहे, तर आपण आता कटलेट बनवूया। चला आता अशा पद्धतीने आपण कटलेट तयार करून घेतलेले आहेत आणि इथे मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे, म्हणजे पाणीचा उकारा आलेला आहे। तर आपण आता त्याच्यावरती हे ठेवून देऊया 10 मिनिटासाठी। चला आता आपले कटलेट तयार झालेले आहेत, म्हणजे बॉईल करून। तर आता आपण शालो फ्राय करूया। चला इथं तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, शालो फ्रायच करायचं आहे आपल्याला। तर आता आपण त्याच्यावरती शालो फ्राय करूया, असे सगळे कटलेट ठेवून। चला तर असे कटलेट सगळे आपण तव्यामध्ये शालो फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि मग नंतर पलटून घेऊया। चला तर आता सगळे कटलेट आपल्याला अलटे पलटे करायचे आहेत, अलग अलग। तर आपण पलटवून घेऊया। मस्त झालेले आहेत कटलेट, तुम्ही पण असे करून बघा। सगळे कटलेट आपण बघा, मस्त कलर आलेला आहे आपल्या कटलेटला, मस्त छान दिसतात कटलेट आपले, एकदम मस्त भन्नाट आणि मस्त दोन्ही साईडनी। चला तर आता बघ आपले ब्रोकोलीचे कटलेट तयार आहेत, काढून घेऊया डिशमध्ये। चला आता खाण्यासाठी आपले ब्रोकोलीचे कटलेट तयार आहेत आणि त्याच्याबरोबर मी बघा तुम्ही काय दिलेलं आहे ते बघा, मस्त असे हेल्दी आहेत। हे तुम्ही करून बघा, ब्रोकोलीचे कटलेट मस्त भन्नाट झालेले आहेत बघा। आणि त्याच्याबरोबर मी कोथिंबीर ठेवलेली आहे, कोथिंबीर केलेली आहे, काकडी, टमाटर आणि मिरची। तुम्ही पण करून बघा मस्त चटपटीत। बाय बाय।